तर पहिले पुरीचे संस्कार घेऊन आला, ह्या देहात जरी आला बॉडी बदलली, पण आतली मशीन तीच आहे ना. आतलं जे मशीन आहे ना ती पहिलंच आहे ते. पहिलेच कर्मेंद्रिय, पहिलेच ज्ञानेंद्रिय, पहिलेच प्राण, पहिलंच मन जे विषय भोगलेलं पहिल्या शरीरात. स्थूल देह बदलला, बॉडी बदलली, पण मशीन ती पहिलीच आहे ना धुपन सोडणारी. भाड 2 किलोमीटर वाजायली गाडी ती. फक्त माजलगावला जाऊन टप्पर बदलून आणलं, वरून दिसती कशी नवी क्यार, पण आतली मशीन तीच आहे भडभड करणारी. तसे आपलं शरीर आहे स्थूल जे माणसाचा, पण पशुवित जीवन विषयात तेच भोगायले आपण. जे केलं पहिल्या देहात तेच ह्या देहात बी चालू आहे. ते विषय भोगूनच मी सुखी होईल. डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून, वाणीनं बोलून, पायाने चलून, ह्याच विषयाचा इंद्रियाच्या पाठीमागं लागून विषयाच्या चरमणीमध्ये, आणि तेच करायला जीव जे पहिलं करीत आला तेच इथं करायला, आणि तेच संस्कार घेऊन पुन्हा देह पडायला त्याचा. विषयाच्या चिंतनातच काय पडायला त्याचा देह पडायला, त्याच वासना घेऊन, तेच संस्कार घेऊन, आणि पुढं मग हा जरी देह नाही मिळाला. बघा ना तुम्ही, जन्मलं लेकरू की लगेच बळा ठोलं की लागलं चुप करायला. कुठून सुरुवात झाली? कोठं शिक्षण दिलं होतं त्याला? गाईचं वासरू जन्मलं की कुठं जातं? कुठं प्रॅक्टिकल त्याला कुठं सांगितलं त्याला? काहीच नाही. त्याला माहीत आहे, काऊन की भूक ठेवूनच मेलेला आहे जीव, आणि भूक घेऊनच आलेला आहे. कसा आला आणि काय ठेवून मेला? भूक ठेवूनच. खाऊ खाय करीतच, खाय करीत आला, खाय करीतच मेला. आपली सोपी भाषा, खाय करीत आला, खाय करीतच मेला. म्हणून ध्यानात घ्या. इथं भगवंत म्हणतात, अर्जुना आता मी जसा आहे तसा तुला सांगतो, फक्त तू काय कर? श्रवण कर, ऐक. तुझं ज्ञान सांगेन त्याशी, तुला विज्ञान आहे. तुला नुसतं ज्ञान सांगत नाही, तर विज्ञानात सगळं ज्ञान सांगतो. कशाला म्हणावं विज्ञान, कशाला म्हणावं अज्ञान, आणि कशाला म्हणावं? 3 गोष्टी आहेत: विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान. अरे हे सगळं जे आहे ना, बुद्धीपासून, पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत, हे सगळं विज्ञान आहे. पिंडी जी स्थिती, हे सगळं काय आहे? विज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय? बुद्धीच विज्ञान आहे. आणि बुद्धीनं जे जे कळतं ते सगळंच काय आहे? विज्ञान आहे. सगळं विज्ञान आहे. आणि बघा, विज्ञानाचं स्वरूप सांगा. बुद्धवादी बुद्धीला आत्मा म्हणते. ते बुद्धवादी आहेत ना, ते काय म्हणते? बुद्धी काय आहे? आणि तिची क्षणात उत्पत्ती, क्षणात नाश, असा आत्मा आहे का? नाही. ज्याची क्षणात काय आहे? उत्पत्ती, क्षणात नाश, तो अनित्य आहे का? तो तर नित्य आहे. म्हणून त्याचं खंडन केलं सांख्यशास्त्राने. अरे आत्मा नित्य आहे. जो मी माझ्या वडिलाच्या मांडीवर बसत होतो, खेळत होतो, तोच मी आज नातवाला घेऊन खेळायलो. तोच मी आज कोणाला खेळायलो? जे मी आज माझ्या वडिलाच्या मांडीवर बसत होतो, खेळत होतो, तोच मी आज कोणाला खेळायलो. शरीर बदललं का? तो बदलला. शरीर बदललं. शरीर बदललं, आत्मा नाही. म्हणजे आत्मा कसा आहे? नित्य. आणि बुद्धी बदलणारी. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षण पालट तिरंग, धरू जाता संग तो होतो. बदलणारी आहे बुद्धी. अनंत तरंग आहेत त्या बुद्धीत. बघा, ज्याच्या संपर्कात जाती तशी होती बुद्धी, ज्याच्या संगतीत बसती तशी होती बुद्धी. बुद्धीचे तिचे अनंत काय आहेत. आणि म्हणून तर माळ करायला नाब उठवते जे लोक. तुमच्या गळ्यात जितक्या मणी येतं तितके तुमची बुद्धी बदलती. आता कोणाची नाही बदलत. माळ करायचीच बदलती का? बिगर माळ करायची बी बदलती. बदलणं तिचा काय आहे? स्वभाव आहे. फिरणं तिचा स्वभाव आहे, बदलणं तिचा स्वभाव आहे. ते अनित्य बदलणारी आहे. नित्य बदल आहे तिच्यात. म्हणून ती विज्ञान आहे. म्हणून हे सगळं काय आहे? विज्ञान आहे. सगळं विज्ञान आहे.
हे सगळा पसारा पिंड आणि ब्रह्मांड हे सगळं विज्ञान आहे आणि त्याला खरं समजिणं हे अज्ञान आहे. हे विज्ञान आहे, हे विज्ञानच काय समजिलं? खरं समजिलं. तेच काय? अज्ञान. हे प्रपंचित विज्ञान, हे सगळा प्रपंच काय आहे? विज्ञान. मग प्रपंचात काय काय आलं ते पहा तुम्ही. हां, प्रपंचात ईश्वरापासून जीवापर्यंत, पिंडापासून तर ब्रह्मांडापर्यंत माया, कार्य आणि माया हे सगळं प्रपंच आहे. आणि हे सगळं विज्ञान आहे. हे विज्ञान खरं वाटणं, हा प्रपंच सत्य वाटणं हेच अज्ञान आहे. कसा वाटायला सगळा प्रपंच? देह मी वाटायला, विषयात सुख वाटायलं. काय काय वाटायला आपल्याला? देह मी वाटायला आणि विषयात सुख वाटायलं. हे जग खरं वाटायलं आणि पुन्हा देव माझ्याहून भिन्न वाटायला. या चार गोष्टी. जग खरं आहे, मी देह आहे. मी कोण आहे? देह. हे एक जग खरं आहे, विषयात सुख आहे आणि माझ्याहून देव वेगळा आहे. ह्या चारही गोष्टी खऱ्या नाहीत, टिकतच नाहीत. जग खरं नाही, जे काय नाही खरं नाही. बरं, खरं कशाला म्हणावं आणि खोटं कशाला म्हणावं? याचा बघा, याचा किती हिशोब सोपा आहे. जे ज्याचा आहेपणा अखंड आहे, ज्याचा आहे नाहीपणा कधीच नाही, जे सतत आहे. जग नव्हतं तरी आहे, जग आहे तरी आहे, जे शाश्वत. आणि जे पुढं जग राहणार नाही तरी ज्याचा आहेपणा अखंड आहे, अद्वय आहे, नित्य आहे, त्यालाच खरं म्हणावं. खरं कोणाला म्हणावं? जे आहेपणाने अखंड आहे, जे कधीच नाहीपणा आपल्या अंगावर येऊ देत नाही, कधीच नाहीपणा आपल्या अंगावर येऊ देत नाही, सतत आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू तीनदाच काऊन म्हणले? आहे दोनदाच काऊन राम राम घालायचा? तीनदा काऊन नाही घालायचे? एकदाच काऊन नाही घालायचा? राम असं एकदाच आहे का? राम 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 तीनदा आहे का? नाही, दोनदाच. हे का त्याच्या तुम्ही कधी हिशेब केला का त्याचा? तीनदा नाही आणि एकदा बी नाही. असं किती? आणि म्हणजे राम राम म्हणणारा बी राम, ज्याला घातला तो बी राम राम. मी बी राम, तो बी राम. मी बी कोण आहे? राम आहे. तू बी कोण आहे? राम आहे. राम राम असं राम राम घातल्यावर राम काय घ्यावा? त्यांना घ्या. पुढचा बी राम आहे, मी बी कोण आहे? हां, जगदेव मी देव. आता कशाचा भेव? जग बी आणि मी बी, आता कशाचं भेव? तू बी राम, बी राम. सगळेच कोण आहेत? राम. राम रूप सगळी प्रजा आहे. म्हणून हे चार गोष्टी बुद्ध्याच्या. जग खरं वाटतं, मी देह वाटतो, विषयात सुख वाटतं आणि माझ्याहून देव कुठंतरी वेगळा आहे वाटतो. कुठंतरी आहे, आहे देव. देवाबद्दल प्रोक्ष ज्ञान आहे. मग कुठं? मग वैकुंठाती पाहून घेईन देव. तो इतका हे करायला काय पाहून घेईन? मग कुठं आहे देव? वैकुंठाती. वैकुंठी, कैलासी, तीर्थक्षेत्री देव. अरे तयावाने रीता ठाव नाही, त्याच्यापासून जागा रिकामी नाही. कधी कधी मंदिरात हे वाटतं, कधी कधी आपल्या घरातल्या देवाऱ्यात हे वाटतं. म्हणजे देव आहे पण माझ्याहून कसा येतो? पण याच्यात चारही गोष्टी खऱ्या नाही. जग खरं नाही, तू देह नाहीस, विषयात सुख नाही आणि तुझ्याहून देव वेगळा नाही. काय काय कसं कसं नाही? जग खरं नाही. मग खरं कशाला म्हणावं हे पाहिलं ना आपण. खरं कशाला म्हणावं, खोटं बघा, खोटं कशाला म्हणावं? जे दिसतं पण खरं नसतं, दिसतं पण खरं नसतं. दिसू द्या पण काय नाही, ते त्याला खोटं म्हणायला काय नाही. तुम्हीच म्हणता ना, मग त्या माणूस दिसतो तसा पण तुम्ही
ते त्याच्यावर भरोसा ठेवू नका. ते दिसायला दिसतो तसा पण तो तसा नाही. त्याच्या गंधावर जाऊ नका, त्याच्या बळीवर जाऊ नका, त्याच्या बोलण्यावर जाऊ नका. लय जणाला त्यांनी फसविलं. दिसतं तसं नसतं. म्हणून आपणच फसतो. जगाला काय करायचं. म्हणून हे दिसू द्या जग, पण दिसून काय नाही खरं नाही. कारण की जे जे देखणे सकळ हे तो स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ बापर खुमा देऊर विठ्ठलाचे. अरे म्हणून देवाचं चिंतन करू, हे खरं नाही, काहीच खरं नाही. हे जे आहे पिंड ब्रह्मांडापासून जे प्रपंच आहे तो काय नाही. ज्याला जग म्हणायला ते जग खरं नाही, ते बदलतं. जे बदलत असतं ते खरं नसतं. ज्याच्यात बदल आहे, परिवर्तन आहे, जे कल्पित आहे ते स्वतः कोण प्रकाशित नसतं, दुसऱ्याचं प्रकाशन करीत नसतं, म्हणून ते खोटं असतं. कल्पित वस्तू कधीच खरी नसते. कल्पनेनं जे केलेलं आहे, म्हणजे कल्पनेचं आहे का वास्तव आहे. स्वप्न कल्पनेचं आहे का खरं आहे ते. हां, कल्पनेचा बाजार आहे. स्वप्न म्हणजे काय, तुम्ही केलेल्या कल्पनात मूर्त तुम्हाला दिसायल्यात. पुन्हा कोणी केलेल्या कल्पना स्वप्न तुम्हीच केल्या, कोणी पाहिल्या. तुम्हीच म्हणा काय म्हणायले खोटं आहे ते. भाई तुम्ही जे काही काळ म्हणले खरं आहे आणि तुम्हीच लगेच जागा झाली का म्हणायले. मग तुम्ही इथं बी जागा व्हा ना. तिथं कसं तिथं ते स्वप्न, इथं तुम्ही काय ठरलं खोटं आहे. ह्या जागृतीत तसं आत्मस्वरूपावर जागे व्हा, हे बी तसंच खोटं आहे. पण इथं कोणची जागृती लागल, आत्मस्वरूपी अधिष्ठानाचं ज्ञानाने हे ती निवृत्ती होत असते. कारण की अधिष्ठानावर आध्यस्थ रूपाने प्रतीती आली याची. कोणावर प्रतीती याची, अधिष्ठानावर आध्यस्थ रूपाने. अन्यथा प्रतीती इथं विवर्त आहे. यालाच विवर्त म्हणावं. अन्यथा प्रतीती, नसलेलीच प्रतीती. नाही त्याची कसे झाले रे खेळ, नाही त्याचे दिसू लागले. अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिवणाव ठेवले रे. म्हणून हे अर्जुना, मी जसा आहे तसा तुला सांगतो, तू ध्यानात घे. हे अर्जुना, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. हे विज्ञाने काय करावे, ऐसे घेशी जरी मनोभावे, तरी पे आधी जाणावे त्याची लागे. अगोदर पाय विज्ञानाने काय करावं. इथं विज्ञान काय करीत असतं. अगो विज्ञानातच अडकलीत लोक. कशाच अडकलीत, प्रपंचात. जन तरी देखे गुंतले प्रपंची. कशात गुंतलेत लोक. हां, कोणाला पाहात, पोरग पाहावा, तरुण पाहावा, मथार पाहावा, कशात गुंतलेत सगळे. जन बाया पाहात, पुरुष पाहात, कशात गुंतले सगळे. प्रपंचातच गुंतले. जन तरी देखे गुंतले प्रपंची. स्मरण ते त्याचे त्याशी नाही, त्याचं त्याला स्मरण नाही. तुमचं तुम्हाला काय नाही. तुम्हाला तुमचं जे स्मरण आहे ते तुम्ही नाही. तुम्ही जे स्मरणात घेतलेले तुम्हाला ते तुमचं स्वरूप होऊ शकत नाही. तुम्ही जे स्मरणात आहे, तुम्हाला काय काय स्मरण आहे तुम्हाला. हे नाव माझं आणि हे रूप माझं आहे, याचं काय स्मरण. हे तर सुटलं स्वप्नात. कुठं सुटलं. जे सुटत असतं ते तुमचं असतं काय. अरे जे सुटत असतं ते तुमचं होऊ शकतं का. सुटलं नाही कुठं. इथंच पाहणं स्वप्नात सुटलं तुमचं नाव बिन, तुमचं हे रूप. दुसरं तिथं रूप आलं तुम्हाला. दुसऱ्या रूपाला मी म्हणायले तुम्ही कुठं. दुसरंच नाव धारण केलं तिथं. कुठं स्वप्नात. हे सुटलं. इथलं रूप बी सुटलं आणि इथलं नाव बी सुटलं. बरं इथलं गाव बी सुटलं स्वप्नात. इथलं घर, घरातले भावकी, सोयरे, चट्टच सुटलं. चट्टच हे जगच सुटलं. कुठं. हे सगळं सोडून कुठं होते तुम्ही. स्वप्नातलं काय आलं बरं इथं. दुसरी एखादी स्वप्नातलं. हो तुम्ही स्वप्नात निवडून आले, आता चाललं ना वारं. हां चाललं जायचं वारं. तिथं निवडून आले तुम्ही. गुलाल गिलाल उधळले मस्त बघे मिरवणूक काढी तुमची. येऊन पाहिला तर पोट्यावरच आहे मी. स्वप्नातून जागे झाले तर कुठं. पोट्यावरच बद दिवसा मार खाल्ल्याला. म्हणून स्वप्नीचे इले
म्हणून ध्यानात घ्या ह्या गोष्टी. म्हणून इथं जे पिंड ब्रह्मांड जे आहे, अरे हे सगळं कल्पनेचं आहे. जसं स्वप्न कल्पनेचं, तसं हे बी कल्पनेचं वास्तव वाटायला. हा एक कल्पना वाटायली काय सत्य वाटायला. जसं ते कल्पनेचं वाटलं का स्वप्नात नाही, वास्तव वाटलं. कसं वाटलं ते स्वप्नात? स्वप्न वाटलं का तुम्हाला? स्वप्नात ती जागृतीच वाटली का स्वप्न वाटली? जागृतीच वाटली. जागृती. हो बाबा बाबा बाबा, पेढे वाटले काय, मिरवणूक निघाली काय, ते हार घातले, भेटले तुम्ही कोणाकाला, नारळ फोडले, सगळ्या गोष्टी. हां, आणि उठल्यावर भरलेला तसाच निरलेला पिऊन आलेला होता. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात, जसं स्वप्न वाटलं नाही स्वप्नात, ती जागृतीच वाटली, तसं तुम्हाला हे बी स्वप्न वाटणं काय वाटायली? जागृती वाटायली, खरी वाटायली. इथं सगळं कसं वाटायलं? खरं वाटायलं. नाव खरं वाटायलं, रूप खरं वाटायलं, गाव खरं वाटायलं, जात खरी वाटायली, मी जन्मलो खरं वाटायलं, मी आता तरुण झालो, वृद्ध झालो हे खरं वाटायलं, पुढं मी मरणार हे काय वाटायलं? खरं वाटायलं. हे सत्य. सत्य नसून कसं वाटायलं? कासया सत्य मानिला आणि काय केली? चार हे माझं ते माझं. काय आहे आपलं? काय माझं इथं? हां, काहीच माझं नाही. म्हणून इथं काहीच आपलं नसून आपण चारच काय केलं? हे माझं म्हणायलो. कशाला माझं म्हणायलो? अरे काहीच माझं नाही, तर फक्त म्हणायचं झालं तुमचं माझं ना. माझं कशाला म्हणावं आपण, जे आपल्याहून वेगळं राहतच नाही, सतत आपल्या संग आहे आणि सतत आपल्या कामी येतं. सुखात दुःखात आपला संग टाकीत नाही, त्याला माझं म्हणा तुम्ही. कोणाला माझं म्हणावं? हे जे आपल्यासोबत आहे, सुखात बी दुःखात बी, कधी बी आपल्याला सोडून राहत नाही, त्याला माझं म्हणावं. आणि आपण ज्याला माझं म्हणायलो, बघा आपल्या सुखात आपल्यात येते, आपल्यावर दुःख आल्यावर, हां कोरोना झाल्यावर माझे कुठे गेले? त्याला तुम्ही माझं म्हणून लागले, कुठे गेले ते? चट गेले पळून, एकट्यालाच पडावं लागलं तिचं 14 दिवस. कळलं का? नाही कसे झालं? गेले तर 25 फुटाचं बांबू. हो, नाही दवाखान्यातून घरी नाही आणले नाही ते, गावात नाही मडे जाळले. त्याला 25 फुटाचा बांबू इतका, 2 फुटाचा ठेवायचं तर 25 फुटाचा नाही, गावात आणले ते मडे, तिकडंच जाळले. इकडे इधी केलं मग, पण जाळले तिकडंच. माझे कोण हे? फक्त माझा देव हे. माझ्याहून कधी तो वेगळा नाही, काही केल्या वेगळा म्हणायचं. तुम्हाला नाद आहे ना, माझं म्हणायचा नादच आहे तुम्हाला. काय म्हणायचा? देव माझा म्हणा, बाकी कोणी तुमचं नाही म्हणायचं. नादच आहे तुम्हाला. काय म्हणायचा? मग कोण तुमचा? ही खरी गोष्ट का नाही? हे तुमचे इतका तुमच्या भावतालचे. एका ठिकाणी महाराज म्हणते, आव घे वरकडे मिळाले, हे चोर का? हे सगळे चोट्टे लोक आहे तुमच्या भावताली. वाटत नाही चोर तुम्हाला का? चोर नाही ते, वाटत नाही चोर. ते गुदगुल्या करून तुमचे खिसे कापायले, गोड बोलून, चहा पाजून. म्हणून ध्यानात घ्या. महाराज म्हणतात की हे अर्जुना, तुला आता विद्येने काय करावे ऐसे. म्हणून हे सगळं विज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे अज्ञानाचं कार्य. त्याच्या बुडाला काय? अज्ञान. हे जे विज्ञान आहे ना, हे सत्य वाटायला तुला, याचं कारणच काय? अज्ञान. म्हणजे हे प्रपंच खरा वाटायला, संसार खरं वाटायला, मी देह वाटायला, विषयात सुख वाटायला, माझ्याहून देव भिन्न आहे असं वाटायला, हे केवळ काय? अज्ञान. ज्ञानाशिवाय जात नसतं. बघा 3 गोष्टी येतात, अज्ञान, अविद्या आणि माया. ते एकच आहेत ते, पण त्याच्या कार्याने त्याला नावं पडले. कशाला म्हणावं माया, कशाला म्हणावं अविद्या, आणि कशाला म्हणावं अज्ञान. जी
जे आहे त्याला झाकीती नसल्यानं दाखविती ती माया. कशाला म्हणा माया? जे आहे त्याला काय केलं तिनं? नसल्यालाच काय केलं? दाखविलं. ती कोण आहे? माया. नसल्यालाच असणारं जग दाखविलं आणि असल्याला देव नाही तेच दिसू लागले रे. आणि नाही तेच दिसू लागले ना आहे ते. मग नाही ते दिसलं की आहे ते. नसल्याला सर्प दिसला की असलेली दोरी लपलीच ना. हे नसलेली चांदी दिसली की असलेली शिपली. असल्यालाच असणारं नसलेलंच भूत दिसलं की असल्याचं लाकूड लपलं. धुंडूकच आहे लाकडाचं. त्याला असे हातपाय दिसले त्याला होतेच. आणि त्याला काय दिसलं मग त्याच्यावर? होतं का? हां होतं का भूत? आहे काय? मग असलेलं लाकूड लपलं, नसलेलंच काय दिसलं? तसं असल्याला देव लपला आणि नसलेलं जग खरं वाटायलं. ही माया आहे. हिलाच काय म्हणा? माया विगिने भ्रमला खरे म्हणता मी माझे. हे तो संपत्तीचे वारे साचो खरंच जाणार आहे. हे संपत्तीचं वारे अशा बऱ्याच जणांचे गेलेत वारे. संपत्तीचे काय गेले? म्हणून हे देह बी संपत्तीचे. याचं बी काय जाईल? तरुणपणातलं जे वारं होतं ना, नैतरपणातलं वारं म्हातारपणात राहिलं नाही. तरुणपणात हातात काठी डोकायला मारायला घेतली आणि आता म्हातारपणी हातात काठी चालायला घेतली. तीच काठी त्या काठीनं बजडीत होता लोकायला. लागणं होता कोणाचा त्याच्याकडे अंगावर यायचा. संगतीत मी दिली बाबा टाकून. लवकर काय मला चालताच येत नव्हतं. म्हणून द्या ना द्या. म्हणून हे कोणाला बदललं होतं का? लय जाणाला म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. ही संपत्तीचं वारं हे काय होत असतं? जातच असतं. म्हणून हे विज्ञान आणि याला खरं समजिणं हेच काय? अज्ञान. म्हणून माया कशाला म्हणा? जे आहे त्याला झाकीती नसलेलं दाखीती. कोण आहे? माया. माया. अविद्या. अविद्या. म्हणजे नाही. विद्या म्हणजे ज्ञान. म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे विद्या. विद्या म्हणजे ज्ञान. नसलेलं ज्ञान. म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान नाही त्याला म्हणावं अविद्या. कशाचं ज्ञान नाही? मी कोण आहे? नेमका मी कोण आहे याचंच काय नाही. तुम्हाला ज्ञान नाही का? मीच ज्ञान नाही. मीच ज्ञान नाही. मी नाही का त्याचं ज्ञान नाही? त्याचं ज्ञान नाही. हां का ज्ञान नाही? सगळं ज्ञान आहे. तुम्हाला काय कळत नाही बरं? तुम्हाला अंधारात चप्पल दुसऱ्याची पायात आली तर कळती तुम्हाला? अंधारात अंधार किठे आणि चप्पल पाय असं तुमचा पाय गेला चपलात लगेच कळती. आपली नाही. पाहिली का? नाही. मग कोणाला कळेल? पायाला कळाली नाही. ती चप्पल आपली आहे का नाही ती कोणाला कळाली? पायाला कळाली. ज्ञानानं कळालं. मला म्हणजे कोणाला? पायाला का? मला म्हणजे मनाला का? नाही. कळाली मनाला. कळाली मनात पण कोणाला कळाली? मीला कळाली. मी ज्ञान स्वरूप नाही का? अंधारात पाय भरला तर कळत. कशाने भरला तर लगेच पाय वर करून येतो तो. अरे अरे पाणी आण पाणी आण टाक बरं. कशात कळाला? पाहिलं का? नाही. उजळं नव्हतं त्याच्याकडं चमकून पाहिलं तरी पण याच्या लक्षात आलं नक्की त्यानेच भरला पाय आपला. कट्ट वाटात बसला असं कोणचं. लगेच एका पायावर गेला घरी आणि काय टाकलं? कोणाला कळालं? पायाला. नाही. पाय भरलेला पायाला कळाला. भरला पाय कळालं कोणाला? मीला. मग मीला कळत नाही का? काय कळतं मीला? हे बाकी सगळं कळतं. मीला फक्त मीच कळाना. हेच अवघड काम झालंय. मी हे आयशी काय जाती? अवघड किती पाहता. किती अवघड काम झालं. मी कोण या जातीचा आहे हेच कळलं. मी हे आयशी काय जाती? माझी कोणती जात आहे? इथं मी आहे पण माझी नेमकी कोणती जात? अवघड किती पाहतात. पाहायला गेलं तर किती अवघड काम झालं. मीच कळना मला. मी माझीच ओळखी बुडाली. मी कोण आहे हे कळाना. आणि परमार्थ आहे मी पासून सुरू
आणि संपतो मी पाशी. परमार्थ सूर कुठून आहे मी हा करावा म्हणे ज्ञानेश्वर. आणि आपण परमार्थ करत तर कसा मीला सोडून. परमार्थ चालला आपला कशाला सोडून. आणि तुम्हाला जर मी समजून घ्या असं सांगितलं तर तुम्ही म्हणता ते लय अवघड शास्त्री द्यायचं. लिहूच नाही म्हणते ते काय म्हणते. अरे खरा देव सांगायले तुला का देव नाही म्हणायले. खरा देव खरं कळून घे ना तू. आणि ते असा अपप्रचार करते मी यायचं शास्त्र म्हणजे नास्तिक लोक येते. हे काय म्हणते देवत नाही पूजा करू नका ना तुम्ही, घंट्या वाजू नका, पाणी घालू नका, कोण्या तीर्थाला जाऊ नका, मंदिरात जाऊ नका, कोणाला देव समजू नका. हे मग हे नास्तिकवादी म्हणतात. ते काय म्हणते ते नास्तिकवादी. काहीच करायची गरज नाही म्हणते ते. काहीच करायची गरज नाही, फक्त कळून घ्या. काय हे खरं नाही का ह्या लोकांना हे मान्य नाही. त्या लोकांना मान्य नाही. कारण की यायला बाजारा भरायचे तर यायला शोषण करायचं जगाचं. गाड्या भरभरून याचे देव दाखवायला. काय दाखवायचा देव दाखविण्याची वस्तू आहे का कळून घ्यायची वस्तू आहे. देव पाहायची वस्तू आहे का कळून घ्यायची वस्तू आहे. म्हणून ना येणारच मार. बघा मारलं महाराज तुम्हाला जर भांडायला आलते तुकाराम महाराजाला मारलं. ठीक मागू दिले नाही ज्ञानेश्वर महाराजाला. म्हणून बघा 3 प्रकारे गुह्य गुह्यतम गुह्येतर 3 गोष्टी आहेत. गुह्यतम आणि गुह्येतर. गुह्य सांगणाराची संसारात फजिती आहे. काय सांगणाराची गप्पा मारणाराची. काल परतूरला कीर्तन झालं 15 मिनिट 50,000 रुपये नेले. कल्याण बाबांनी ठेवलं होतं. त्याला निवडून यायचं आहे. कल्याणजीनं काय ठेवलं कीर्तन किती झालं 15-20 मिनिट कीर्तन झालं. पैसे किती नेले 50,000 रुपये. काय ते 15 मिनिटात काय सांगणारी महाराज. हे बस आशीर्वाद द्यायला असेल. आता तुम्ही नक्की निवडून येणार. इतका समाज आला म्हणल्यावर. आणि समाज सगळा आला खाला. तिथं खायला होतं तिथं चिवडा कायनून बायनून काय तर तुम्ही गेलते का नाही का. लय मोठं होतं म्हणून खाला. आता खाला गेलेला समाज तिथे यायला माहिती. लोकांच्या पोटातलं काही सांगता येत नाही. म्हणून आपला जो विषय चालला की जे गुह्य सांगणाराची जगात फजिती आहे. किंमत नाही त्याला. काय सांगणाराला गुह्य. आणि गुह्येतर हे काही गोष्टी कशात गुह्येतर सांगणाराला जगात राहू देत नाहीत लोक. त्याला जगात काढून दिले बाहेर. त्याने गावातून तुकाराम महाराजाला गावातून काढून दिलं. ज्ञानेश्वर महाराजाला गावात फिरू दिलं नाही. आणि गुह्येतर आणि जे इति गुह्यतम आहे गुह्येतर आहे इति गुह्यतम शास्त्र त्याच्यात मर्डरच केली लोकांनी. यायला मारूनच टाकलं. जिवंत ठेवलं नाही. येशू ख्रिस्ताला सोळावर घातलं. कशावर घातलं नाही पटलं. बघा काऊन घातलं सोळावर. पहिला व्यक्ती होता तर मी देवाचा पुत्र आहे म्हणून. त्याच्या अगोदर कोणीच समजलं नव्हतं. मग ते सहन झालं नाही लोकाला. ज्याच्या आपण देवाचे पुत्र हे कसं शक्य आहे. आपण कुठं आता तुम्हाला म्हणले तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म तुम्ही देव आहेत म्हणजे बरं वाटतं का तुम्हाला. आणि खरं नाही का तुम्ही देव आहेत. तुम्ही कोण आहेत परमात्मा आहे देव आहेत. हे खरं नाही का बरं नाही हां का बरं नाही. मग तुम्हाला मान्य आहे का. तसं त्या लोकांना मान्य झालं नाही. त्यांनी राजाच्या कानावर गोष्ट घातली. मग राजाने लगेच सोळावर घातलं. कोणाला कृष्ण परमात्म्याला काऊन नाही घातलं. कृष्ण परमात्म्या म्हणले तो मी देव आहे मला शरण येतो. काय कर काऊन की त्याच्या अगोदर बरेच अशा घोषणा केल्या संतांनी. म्हणून लोकायला बी जरा कळालं लक्षात आलं सगळ्या लोकांच्या बी
ते अगोदर लोकांच्या लक्षात नव्हतं म्हणून येशू ख्रिस्ताला कशावर घातलं? सुळावर घातलं. हां रजनीशला बी विष दिलं अमेरिकेमध्ये, स्लो पॉयझन. म्हणून अशा बऱ्याच जणाला शुक्रात त्याला बी विष देऊन मारलं. अशा बऱ्याच संताईला समाजाने काय केले? हां काहून किती गुह्यतम सांगत होते. म्हणून इथं लक्षात घे अर्जुना, तुला आता मी काय सांगतो, मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकिलासी. आता जाळस ज्ञानाची ये झाकती जाणीवेचे डोळे. जाळस हे जशी तीरावर जी नाव आहे आपण खुट्टिलेली आहे. काय केलेली? खुट्टिलेली नाव आहे. ती ढळत नाही आणि हलत बी नाही. ती कवा ढळती हलत तिचे जर ते दोरे काढले तर मग ती पाण्यात जर सोडली तर मग ती मात्र वाऱ्याच्या शोकाने किंवा जो चाली तू त्याच्या हिशोबाने चलत असते. पण जी खुट्टिलेली नावे ती मात्र स्थिर असते. तसं इथं महाराज म्हणतात, मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. हे ज्ञान झाल्यानंतर जी जाणीव तुम्हाला जे कळालं तिथं डोळे झाकल्या जाते. हे नाही, हे काय नाही. जसं तुम्हाला जागृती आली म्हणजे स्वप्नाच्या ठिकाणी डोळे झाकवते, स्वप्न नाही असं ठरतं. कुठं आल्यावर